अय शौर्य, अरे फक्त फोटोच बघत बसणार आहेस की काम बी करणार आहेस? हा फोटो ठेव तिकडे. हा ठेव. हा वा 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 वा, अरे किती ह्या नवीन वया, हा मज्जा एका मुलाची. शौर्य, आता या समध्या वयांवरती तुझं नाव लिहायचं, म्हणजे कसं आहे वया जर हरवलं ना तर शोधता येतात. हा आणि नाव पूर्ण लिहायचं, कळलं काय? काय लिहणार? शौर्य अक्षरा सुंदर सूर्यवंशी. हा तूच एकदम परफेक्ट नवरा आहेस बघ वहिनींसाठी. हा म्हणजे सगळ्यात आधी तू ना त्यांचाच विचार करतो. आपलं काय बी हाल होऊ दे पण त्यांना मान मिळाला पाहिजे. हा तुझा स्वभाव लय भारी आहे बघ, खरंच मानलं पाहिजे सुंदर तुला. अरे शर्वरी, आलीस होय तू? हा तुझा इंटरव्ह्यू कसा झाला? हा त्यांनी काय काय प्रश्न विचारले आणि त्यांच्या समध्या प्रश्नांची तू उत्तर दिलीस ना? हा तुझा इंटरव्ह्यू चांगला झाला ना? हा ए शर्वरी, हे बघ, अगं नाही झालं तर नाही झालं. हा आपण असं खचून जायचं नाही, नाराज व्हायचं नाही. अगं आयुष्यात आहे की नाही, असं लई संधी मिळतात, एक गेली तर दुसरी संधी येते. पण आपण आयुष्यात आहे ना खचून जायचं नाही, मागं हटायचं नाही, हार मानायची नाही. हा आपण आपलं अगे काय झालं? माझा इंटरव्ह्यू चांगला झालाय. नाचताय काय? नाचतं काय? बस खाली. अरे चांगला झालाय. चांगला झालाय. चांगला झालाय, चांगला झालाय. बसताय काय? उठा उठा. चांगला झालाय, चांगला झालाय. अहे शर्वरी, अगं एवढी आनंदाची बातमी असं उद्याच कोण सांगतोय होय? हा हो पण अजून कन्फर्मेशन नाही दिलंय ना त्यांनी. हा पण ते माझ्यामुळे खूप इम्प्रेस होत्या, त्यांनी सांगितलं मला तसं. फक्त आता मी लेटर येण्याची वाट बघतीये. शरू, हे एकदम बेस्ट काम झालं बघ. आता आहे की नाही मस्तपैकी जोरदार सेलिब्रेशन करूया. नाही सेलिब्रेशन आता नको, एकदा ना कन्फर्मेशन लेटर येऊ देत मग करूया. चालेल चालेल. ए आलं की नंतर करू. हा बस खाली बस. ए तू नावली. मॅडम, मी काही लपवत नाहीये. मी सगळं खरंच सांगतो तुम्हाला. म्हणजे त्या दख्खन डेव्हलपरच्या डीलमध्ये ना रेट थोडे वाढवले होते. म्हणजे असं की त्या कंपनीचा मालक आणि आमच्यात आधीच सेटिंग होती. त्यांना आधीच माहीत होतं की टेंडर आमच्याच बाजूने जाईल म्हणून. मग आम्ही टेंडर एका रकमेचा दाखवला आणि डील मात्र जास्त पैशाची झाली. मग ते जे अतिरिक्त पैसे होते ते म्हणजे मी माझ्या खिशात घातले मॅडम. आणि आणखी एका ठिकाणी त्या वर्माच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेंटरीमध्ये मी कंपनीच्या रेकॉर्ड्समध्ये ना कमी किमती दाखवल्या आणि बिल मात्र जास्त किमतीचे पास केले मॅडम. आणि मग त्याच्यानंतर दुसरी एक डील होती. त्या डीलमध्ये पण मग थोडीशी एक मिनिट, इतक्या सगळ्या पैशांचं केलत काय? हवालाच्या माध्यमातून बाहेर पाठवले मॅडम. हवालाच्या माध्यमातून? हो. ते 2.5 कोटी मेहता कन्स्ट्रक्शन मधून मिळाले आणि त्याच्यानंतर ते चारूभाई पटेल कंपनीने 6 कोटी कमिशन दिलं मॅडम. ही तर वर कमाई होती मॅडम. त्या पाचगावच्या जमिनी खरेदीमध्ये ना 2 कोटी मिळाले होते. पाचगावची जागा ना? फॅक्टरीच्या बाजूच्या हॉटेल कन्स्ट्रक्शन मधून किती मिळाले? 1.5 कोटी. शाहूपुरी जागेत ना? 3 कोटी.
शाब्बास संकपाळ, चांगलंच पडवलंय तुला. अशीच उत्तर दे, म्हणजे हौसाबाईचं गेलं किटाळ नि नवसाबाईला आला विटाळ असं होईल. शिंगणापूर हॉस्पिटल बांधणीत किती? 3 कोटी कळंबा जागेत 60 लाख. उजाळेवाडी ते डील व्हायचंय मॅडम अजून. हा पण त्याच्यात ना 9 कोटींपेक्षा कमीचा ढपला नाही मॅडम. पाठांतर तर अगदी चोख करून घेतलं याचं. मॅडम मला माहिती आहे हा सगळा लेखाजोखा साधारण 40 कोटीच्या जवळपास असेल. मला माहिती आहे मॅडम माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. पण प्लीज मॅडम मी हात जोडतो, मला माफ करा मॅडम. माझ्याकडून परत असं कधीच नाही होणार मॅडम, प्लीज. अरे संगपाळ्या, आस्तनीतला साप निघालाच की. हा नाही नाही नाही, तुला आता इथून डायरेक्ट तुरुंगातच पाठवायचंय खडी पडायला. अक्षरात याला तुरुंगात पाठवायचं. हे सगळं आईंच्या कानावर घालावं लागेल आधी. त्या काय ठरवतात तसंच होईल. मामा जाऊ दे यांना. डोळ्यात खूपच पश्चाताप दिसतोय. त्यांनी कुठे पळून नको जायला. लक्ष ठेवा यांच्यावर. नाही नाही, तो काळजी नको करू. सूर्यवंशीचे पैसे गिळून गायब होणं एवढं सोपं नाही. ज्या बिळात असेल का नाही त्यातनं बाहेर काढू, उलटा लटकवू आणि सगळी रक्कम ह्याच्याकडनं वकून घेऊ. ठीक आहे, जाऊ दे यांना. भरल्या माठाला गळती आहेच. मामी, यशवंत मामा किती निर्ढावलेले असले ना तरी तुमचा धीर सुटणार. खरं काय ते तुमच्याच तोंडून वधवून घेईन. काय करू मी या मामा मामींचं? का असे वागतात तेच कळत नाहीये मला. किती संधी दिल्या तरी सुधारण्याचं काही नावच नाही. ह्या घराने इतकं प्रेम दिलं, इतका विश्वास दिला, तरी तेच त्यांनी हे जे काही पैशांचे गैरव्यवहार केलेत ना ते त्यांच्या तोंडूनच कसे वधवून घेऊ तेच कळत नाहीये. नाही, आणि मला असं डायरेक्ट आरोपही करता येणार नाही त्यांच्यावर. काय करू जेणेकरून ते स्वतःच कबूल करतील. हा सगळा झोल त्यांनीच केलाय. हे अक्षरा, अगं शौर्य आला का इथं? त्याला कुठं बघितलंस का तू? शौर्य? हा अहो तुमच्या बरोबर गेला होता ना खेळायला. अगं तेच सांगतोय, आम्ही दोघं लपाछपी खेळत होतो, पण खेळता खेळता तू कुठं लपलाय ना अगं सापडतच नाही बघ. मला लय वेळ झाला शोधतोय मी त्याला. अरे देवा, नीट बघितलं का? इथेच असेल कुठेतरी. पुन्हा एकदा नीट शोधून या बरं. अगं समधीकडे शोधून झालंय माझं, तर मी पुन्हा एकदा बघतो. हा आलंच नाही. जा. काय झालं? अक्षरा, अक्षरा तुला सांगतो, आपला शौर्य आहे की नाही लय डांबरट झालाय बघ. त्यानं मगाशी काय केलं माहितीये का? काय केलं? अगं आपला हॉलमध्ये तो काश्मीरी फ्लॉवर पॉट आहे बघ. अगं त्याला धक्का मारला, तो फ्लॉवर पॉट पडला आणि फुटला बी. काय सांगताय? मग आता तुला माहितीये ना व, तो फ्लॉवर पॉट
किती महागातला होता, किती भारीतला होता. हा, आईनं खास काश्मीरमधून आणला होता तो. मग आता काय आता, आणि आपला शौर्य आहे की नाही लयच आगाऊ झालाय, आणि हे समज आहे की नाही तुझ्या लाडामुळे झालंय बघ. होय होय, तुझ्यामुळेच झालंय समज, तुझ्यामुळं. काय केलंय पण तूच केलंय समज. नुसता इकडनं तिकडनं हुंदडक्या घालत असतो, काय पडल काय फुटल याकडे अजिबात लक्ष देत नाही, अजिबात विचार करत नाही. नाही नाही नाही, आपला शौर्य आहे की नाही लय डांबरट झालाय, त्याचा डांबरट पण आहे की नाही लयच वाढायला लागलाय बघ. तू आता आहे की नाही माझ्या हाताला गाव दे, मग बघ त्याला कसा सरळ करतो ते. बरोबर बोलताय तुम्ही. हा असा चिटिंग बिटिंग काय नाही, चिटिंग बिटिंग काय नाही, खेळात समजा माप असतंय, कळलं काय. आणि हे बघे, सश्याला बिळातनं बाहेर काढण्यासाठी गाजर दाखवावंच लागतं. म्या बरोबर गाजर दाखवलं आणि सश्या बिळातनं बाहेर आला, कळलं की नाही. तू आउट झालायस, आता तुझ्यावर राज्य. चल तू गावलायस, मला चल पकडले तुला मी, चल आता. काय म्हणाले हे? सशाला गाजर दाखवलं आणि ससा बिळातनं बाहेर आला. मामा मामींसोबत असाच डाव रंगवायचाय, फक्त त्यांच्यावरच हे प्रकरण उलटतंय असं दाखवून द्यायचं. मग हे बिळात लपलेले उंदीर आपोआपच बाहेर येतील. काय झालं? उर्वशे, तुला काय अकराचा भाग आहे का नाही? हा, काय काय गरज काय तुला तिकडे आउट हाऊस मध्ये यायची? त्या अक्षराला कळलं असतं का नाही तर काय झालं असतं त्याचा अंदाज तरी आहे का तुला? पण काय काय आहो पर हा, तिच्या डोक्यात जर हे संशयाचा किडा घुसला असता ना तर सगळीकडे बोंब बोंब. अगं कळतंय का तुला, त्या अक्षरानं फक्त पोलिसी नोकरी सोडली, पोलिसी मेंदू नाही सोडला. नाही अहो, पर तुमच्या काळजीपोटी मला यायला लागलं ना तिकडं. तुम्हाला कशाची गरज लागली असती तर. बस लेटी आंबा मिरवू नकोस तुझ्या शहाणपणाचा माझ्या पुढं. मन मदत करणार मला. अगं तुला परिस्थितीचं गांभीर्य कळतंय का? अगं सगळं सेट केलेलं विस्कटून टाकलं असतंस तू. त्यांच्या बाजूनं सगळं फिरवलेलं प्रकरण आपल्या अंगलात आलं असतं. अगं उर्वशी, तू घाबरलीस हे जर तिला कळलं असतं का नाही तर त्या अक्षरानं आपल्या पायात साप सोडला असता, आणि सगळ्या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय तिनं आपली पाठ सोडली नसती. कळतंय का तुला? हा, आणि लक्षात ठेव, ही अक्षरा वसुंधराशी बोलून त्या संकपाळला जोपर्यंत शिक्षा फायनल करत नाही ना तोपर्यंत गडबड गोंधळ करायची नाही, घाई करायची नाही, ठाम राहा. होय, एकदा का त्याला शिक्षा झाली की मग आपण सुटू. आजपर्यंत खूप कटक कारस्थानं केलीस, पण प्रत्येक वेळी तुला माफ करत आलो आम्ही. फक्त निर्मला त्यांची मुलगी असणं म्हणून सोडून दिलं तुला. ह्या बाबतीतला जो काही निर्णय तो मी आत्यांवरच सोपवते. अक्षरा, मी तुला सोडणार नाही. आई आई, सांग ना का यांना. योच निर्णय आहे माझा. और मॅडम अरेस्ट करा ना. नाही नाही नाही, सोडा मला, सोडा. मॅडम पकडाय ना. ताई, कामिनीचा विचार करताय ना? असं काही नाही. एक बोलू? मी या घरात आले तेव्हापासून तुमचं माझं नातं फक्त नंदा भाऊजाईचं कधीच नव्हतं. आपण त्याबी आधी एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी झालो. आयुष्यात समधी सुखदुःख वाटून घेतली. मग आजच असं काय झालंय का तुम्हाला तुमच्या डोळ्यातलं पाणी माझ्यापासून लपवावं लागतंय? ताई, आपण
आपण एकदा कामिनीशी बोलूया ना. वहिनी, एकदा केलेली चूक आपण जर पुन्हा पुन्हा केली ना तर आपण बावळट ठरू. वहिनी, अगं आता कुठं सुंदर आणि अक्षराचा संसार सुरळीत सुरू झालाय. शौर्याच्या रूपानं आनंदाची बाग फुलली त्यांच्या संसारात. आता पुन्हा अडचणी नको. ताई, तुमचं समज खरं असलं तरी वहिनी, मला कामिनीचा विषय सारखा सारखा या घरात नकोय. ताई, निर्णय तुम्हीच घ्या. पर कामिनीला किमान जगण्यासाठी तरी मदत करावी ह्याचा विचार करा. अक्षरा, अगं काय करायचं? भाजी शिरायची, पोळ्या करायच्या, काय करायचं सांग मला. नाही मामी, सगळी कामं झालीत. असं वय अगं अक्षरा, मी काय म्हणते, ते संकपाळचा काही विषय आहे ना, त्याचा आज काय तू कणका पाडून टाक. ताईंच्या कानावर घाल, म्हणजे पिढ्या जाईल एकदाची. बघते. अक्षरा, बघते करते असं करून नाही चालणार अक्षरा. अगं लगेच काय तो कार्यक्रम करून टाकायचा, नाहीतर भिसत घोंगड आणि गावभर झोंबड असं नको व्हायला. कसंय, बाकीच्या स्टाफवर जर वचक ठेवायचं असेल ना तर त्या संकपाळचं मानगुट पिरगळच पाहिजे बघ. फसवाफसवी करणाऱ्याची गोय नाही करायची आपण. अक्षरा, तुला सांगू का, अगं यांच्यावर खोटं बालंट आलंय ना तर एक घास बी गोड लागना झालाय बघ. रातीला झोप बी येईना. काय ते किटाळ जाऊ दे बाई एकदाच. बरोबर आहे मामी, तुमचं पटतंय मला. हे ज्याने कोणी केलंय ना त्याला लवकरात लवकर शिक्षाही झालीच पाहिजे. होय ना व, मग चल लगेच आपण ताईसनी सांगू. अहो नाही, थांबा. असं इतकी घाईघाई करून नाही चालणार आहे आपल्याला. या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जावं लागणार आहे. एवढ्या मोठ्या रकमेची अफरातफर केली आहे, हे कोणा एकट्याचं काम नाहीये. ह्यात कोणीतरी बाहेरची माणसं गुंतली आहेत, हे नक्की. असं होय. अगं पर समदे पुरावे तर सांगतात की ते संकपाळचंच काम आहे म्हणून. मी तुम्हाला म्हटलं ना, हे कोणा एकट्याचं काम नाहीये मामी. आता तो माणूस एकदा का सापडला की नाही की थेट जन्मठेप. कसं आहे ना, एकदा का 14 वर्ष त्याला जेलमध्ये टाकला की कळेल कष्टाने कमवलेल्या पैशांची किंमत काय असते ते. ही अफरातफर ज्यांनी कोणी केली की नाही तो असा सहजासहजी सुटणार नाही. मी माझी माणसं पाठवली, आता तो नक्की सापडणार. असं होय. बरोबर, होऊ दे, सगळं चांगलं होऊ देत. हा, मी आले, जरा एक फोन करायचा अर्जंट. हा, चालू दे तुझं. मामी, या प्रकरणाचं जे काही सत्य आहे ना ते मी तुमच्या तोंडूनच वधवून घेणार, हे नक्की. हो सर, चालेल. हो, मी करेन. येस, ओके. शर्वरी, अगं काय झालं? अगं मी एवढं चेहरा पडायला काय झालंय? हा, नाही मिळाली नोकरी तर नाही मिळाली. हा, आपण दुसरी बघू. हा, हे बघ, तू आहे की नाही, खचून जाऊ नकोस. मी असा होता तुला दुसरी नोकरी बघायला मदत करीन. हा, तू काळजी करू नकोस. हा, काय मिळेल तुला दुसरी नोकरी. मला नोकरी मिळाली. हा, उद्यापासून जॉईन करायला सांगितलंय. काय? ये, नोकरी मिळाली. ये, ढकरे 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 ढकरे. एक मिनिट, माझ्या सगळं खोटं बोललीस होय? अच्छा, म्हणजे तू माझी फिरकी घेतलीस होय? नाही, sorry. सॉरी का सॉरी? हा, जिजूची मस्करी करतेस? जिजू नाही, कान पकड. चल, उठ्या भाषा काढ. नाही काय, उठ्या भाषा काढ. चल, उठ्या भाषा काढ. चल, उठ.
या मामीचे काय ब्रेक फेल झाले तोय चालू आहे ना हो? हॅलो हा उर्वशी बोल ग अक्षरानं वसुंधराला काय सांगितलं का नाही हो कुठलं काय उलट तिने मला जे सांगितलंय ना त्यांना पळताभूई थोडी झाली माझी म्हणजे हो शरू खरंच खूप खूप अभिमान वाटतो तुझा तुझ्या पुढच्या नवीन प्रवासात खूप यश मिळो तुला आणि तू जे काही काम करतेस ना त्यात तुला आनंद मिळू देत हे जास्त महत्वाचं आहे. अक्षरा आता पटलं नव तुला आपली सर्व मोठी झाली ते हा अगं तिने सौत्याच्या हिमतीवर ही नोकरी मिळवली आहे खरंच खरंच पटलंय मला आता हे. शरू तू खरंच करून दाखवलंस का खूप छान वाटतंय पण मोठी बहीण म्हणून माझी काळजी काही कमी होणार नाही हा. शरू तू कितीही मोठी झालीस ना तरी माझ्यासाठी माझी छोटूशी गोडुली भाऊलीच असणार आहेस. आय नो. बरं ताई मी जॉबची न्यूज आई आणि आत्यांना देऊन आले. हा जा अगं पेढे घेऊन जा. हा अरे हा अगं हा अक्षरा तुला सांगायचं राहून गेलं बघ अगं त्या उर्वशी मामाचे काय स्क्रूप ढिले झाले तोय काय झालं अगं मगाशी मी आणि शर्वरी बोलत होतो ना तर अचानक आली आणि शर्वरीला धडक मागून निघून गेली बघ अगं शर्वरीचा मोबाईल पडला तिला कळलं बी नाही सॉरी नाही काय नाही तशीच निघून गेली ड्रायव्हर नसल्या गाडीसारखी एकदम तरट असल्या विचारत होती काय माहिती या उर्वशी मामींना जरा शांत बसता येत नाही का आता काय नवीन कांड शिजतंय त्यांच्या डोक्यात देव जाणे कोणत्या विश्वात जगत असतात त्यांनाच माहिती.